Okay, as usual, we'll start our session with Gayatri Mantra. Everybody will close their eyes and trying to concentrate on inner power and inner energy. We will pray in the Holy Seated God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvah Tassaviturvarenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. बघा, नुकतंच काल आपण पोझिशन आणि पोझिशन या कॉन्सेप्ट बद्दल अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलंय. काळ नावाचा प्रकार, काळ नावाची कॉन्सेप्ट एक्झॅक्ट ॲक्युरेट आणि ॲब्सोल्यूट राईट डायरेक्शनला अंडरस्टँड करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स काय आहे, त्याच्या अंतर्गत येणारे उपप्रकार जे आहेत काळाचे, पोझिशन, पोझेशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. आता स्वाभाविकपणे बघा, पोझिशन आणि पोझिशन मध्ये कोणत्याही प्रकारचा व्हर्ब, क्रिया, क्रिया किंवा कृती यांचा वापर केला जात नाही. म्हणजे सहज स्वाभाविकपणे त्यामध्ये फक्त तीनच कंटेंट आहेत: सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि ऑब्जेक्ट. म्हणजे व्हर्ब कुठेच नाही. का नाही व्हर्ब? कारण ते फक्त आणि फक्त इन्फॉर्मेशन ओरिएंटेड आहेत. कसं काय? मी कोण आहे? ॲम इज आर. मी कोण होतो? वॉज वे. मी कोण असे? शाल बी विल बी. म्हणजे पास्ट पोझिशन वॉज वे, प्रेझेंट पोझिशन ॲम इज आर आणि फ्युचर पोझिशन शाल बी विल बी. यामध्ये सब्जेक्ट बद्दलची पाच पद्धत, तो काय होता, कोण होता, कसा होता, कुठे होता, काय आहे, कोण आहे, कसा आहे, कुठे आहे, काय असेल, कोण असेल, कसा असेल, कुठे असेल, म्हणजे माहितीच की, क्रियाकृती नाही. त्याच पद्धतीने पजेशन, पजेशन याचा अर्थ ताबा किंवा मालकी. मग तेही इन्फॉर्मेशनच की, माझ्याकडे काय होतं, आत्ता माझ्याकडे काय आहे, पुढे माझ्याकडे काय असेल, म्हणजे इन्फॉर्मेशन. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. त्याचप्रमाणे प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे आणि ना आहे. त्याचप्रमाणे फ्युचर पोझिशनच्या बाबतीत शॅल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. म्हणजे हॅड पास्टसाठी पण व्हर्बचा वापर नाही. त्याच्याकडे होतं, त्याच्यापाशी होतं, त्याच्याजवळ होतं. प्रेझेंटमध्ये हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. त्याचप्रमाणे फ्युचर पोझिशन शॅल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल आणि ना असेल. पण मात्र आता इथून पुढे पोझिशन आणि पोझिशनचे 6 चौकोन आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्ही तुमचा होमवर्क, असाइनमेंट जे तुमचा इंट्रो टेन्स या पुस्तकात दिलेला आहे, तो अगदी व्यवस्थितच केलेला असेल किंवा असणार. बरं. मग आता हा भाग, हा एरिया अगदी एक्झॅक्ट ॲक्युरेट ह्या पद्धतीने कसा डेव्हलप करता येईल?
तर याच्यामध्ये व्हर्ब नावाची कॉन्सेप्ट जी आहे तिला सविस्तर समजून घ्यावं लागेल. मग व्हर्बचे एकूण इंग्लिशमध्ये 5 वेगवेगळे फॉर्म्स आहेत. व्हर्बचा पहिला फॉर्म ज्याला बेसिक फॉर्म किंवा इन्फिनिटी फॉर्म म्हणतात. गो, कम, राईट, स्पीक, पुल, पुश. व्हर्बचा दुसरा फॉर्म ज्याला आपण ईएस फॉर्म म्हणतोय. गोज, राईट्स, स्पीक्स, थ्रोज, होल्ड्स. त्याच्यानंतर व्हर्बचा तिसरा फॉर्म, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब जो आहे आयएनजी. गोइंग, कमिंग, रायटिंग, पुलिंग, पुशिंग. व्हर्बचा चौथा फॉर्म, पास्ट फॉर्म आहे. वेंट, टूक, रोट, स्पोक, हेल्प्ड, टॉक्ड, वॉक्ड. व्हर्बचा पाचवा फॉर्म, पास्ट पार्टिसिपल. गॉन, टेकन, रिटर्न, इटर्न. आणि जर संपूर्ण V1, V2, V3, V4, V5 जर पाहायचं झालं तर गो, गोज, गोइंग, वेंट आणि गॉन. राईट, राईट्स, रायटिंग, रोट आणि रिटर्न. स्पीक, स्पीक्स, स्पीकिंग, स्पोक आणि स्पोकन. ह्या आणि ह्या पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला तिथे अनुभवता येतात किंवा पाहता येतात. ओके. बघा, मग आता इथे तुम्हाला पोझिशन आणि पोझिशन बद्दलची अगदी व्यवस्थित सविस्तर प्रॅक्टिकली ओळख झालेली आहे. आता उरला प्रश्न उरलेल्या 4 उपप्रकारांचा. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. आता स्वाभाविकपणे या उरलेल्या प्रकारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पास्ट पोझिशन वॉज व, प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी. फक्त टू बी फॉर्मच हायलाइट झाला कारण वर्बचा वापरच नाही किंवा केलाच जात नाही. पास्ट पोझिशन हॅड, प्रेझेंट पोझिशन हॅव हॅड, फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव. आता हे 6च्या 6 चौकड आपण आत्ताच अभ्यासलेले आहेत, समजून घेतलेले आहेत. इथे माझ्या माहितीप्रमाणे कुठलंही कन्फ्युजन नसेल. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या मध्ये फक्त टू बी फॉर्म योग्य पद्धतीने कर्त्यानुसार वापरायचा आहे. पोझिशन असेल तर त्या व्यक्तीबद्दलची स्थितीची माहिती सांगितलेली आहे. पोझिशन असेल तर त्या व्यक्तीकडे असलेल्या वस्तू, नातेवाईक, नातेसंबंध, कला, कौशल्य, माहिती इत्यादी बद्दलचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. आता इथून पुढे मात्र व्हर्बचा वापर केला जाणार किंवा करावाच लागणार हे आपल्याला समजलं पाहिजे किंवा लक्षात आलं पाहिजे. मग सिंपल पास्ट टेन्स V4, सिंपल प्रेझेंट टेन्स V1, V2, सिंपल फ्युचर टेन्स शाल, विल, V1, पास्ट कंटिन्युअस टेन्स वॉज व ING, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स am, is, are, ING, future continuous tense shall be, will be, ING. Past perfect tense had, past participle, present perfect tense have, has, past participle, future perfect tense shall have, will have, past participle. Past perfect continuous tense had been, ING, present perfect continuous tense have been, has been, ING, future perfect continuous tense shall have been, will have been, ING. मग इथे आता आपण सिंपल पासून सुरुवात करतो आहोत. नाव सिंपल आहे पण याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी, चॅलेंजेस, कन्फ्युजन येणारी स्थिती जास्त पाहायला मिळते. कसं काय हो? तुम्ही कंटिन्युअस मध्ये तिन्ही ठिकाणी ING वापरतात. परफेक्ट मध्ये तिन्ही ठिकाणी पास्ट पार्टिसिपल वापरतात. परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सुद्धा तिन्ही ठिकाणी ING वापरतात. फक्त हा सिंपलचाच बेल्ट याचा पट्टा जो आहे सामान्य किंवा साधा काळ, मग सामान्य वर्तमान काळ, सामान्य भूतकाळ आणि सामान्य भविष्यकाळ तिन्ही ठिकाणी व्हर्बच्या सगळ्यात जास्त व्हेरिएशन वापरल्या जातात. म्हणजे सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. सिंपल पास्ट मध्ये व्हर्बचा चौथा फॉर्म वापरला जाईल. सिंपल प्रेझेंट मध्ये पहिला, दुसरा
आणि सिंपल फ्युचर मध्ये मात्र शाल विल वापरून वर्बचा पहिला फॉर्म वापरला जातो. मग सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. मग इथे वर्बचा चौथा फॉर्म पास्ट मध्ये वापरला जातो. आय वेंट टू कॉलेज, मी कॉलेजला गेलो किंवा गेलो होतो. वी सॉ मूव्ही, आम्ही चित्रपट पाहिला किंवा पाहिला होता. दे रेड बुक, त्यांनी पुस्तक वाचलं किंवा पुस्तक वाचलं होतं. यू सोल्ड दॅट ओल्ड कार, तू ती जुनी गाडी विकली किंवा विकली होती. ही परचेस दोज बुक्स, तिने ते पुस्तक विकत घेतले किंवा विकत घेतले होते. ह्या अर्थाने ह्या प्रकारे त्याचा वापर सर्वसाधारणपणे पाहायला मिळतो किंवा अभ्यासायला मिळतोय. नक्की. मग केला केला होता, झालं झालं होतं. वक्ता पास्ट फॉर्म वापरतात. सिंपल पास्ट. सिंपल प्रेझेंट मध्ये करतो, करते, करतात. मग आता वर्बचा पहिला फॉर्म आय वी यू यू देला म्हणजे गो, कम, राईट, स्पीक, पुल. आणि वर्बचा दुसरा फॉर्म म्हणजे गोस, राईट, स्पीक्स, थ्रोज, टीचेस, परचेसेस. हे सगळं ही शीट नेमला वापरलं जातं किंवा वापरताना आपल्याला पाहायला मिळतं. बरं, मग आय गो टू कॉलेज, मी कॉलेजला जातो. वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. यू स्पीक इंग्लिश, तू इंग्लिश बोलतो. दे सेल ओल्ड बुक्स, ते जुने पुस्तकं विकतात. मात्र ही शीट नेम नाउनला यस इयस प्रत्यय लागतो. शी वियर्स इंडियन ड्रेसेस. वियर यस इयस लागलाय. ही टीचेस केमिस्ट्री, तो रसायनशास्त्र शिकवतो. इट वर्क ऑन पेट्रोल, हे पेट्रोल वरती काम करत. राहुल राईड्स बुलेट बाईक, राहुल बुलेट बाईक चालवतो. रश्मिका रीड्स लाऊडली, रश्मिका मोठ्याने वाचते. मग करते, जाते, पाहते, येते, करतात, जातात, पाहतात, येतात, करतो, जातो, पाहतो, येतो, करतं, जातं, पाहतं, येतं. हे सगळं सिंपल प्रेझेंट मध्ये वापरलं जातं. आणि सिंपल फ्युचर मध्ये करू, करतील, करणार, करशील, करू. शाल विल विल, शाल गो विल गो, शाल स्पीक विल स्पीक. आय शाल विन दॅट मॅच, मी तो सामना जिंकेन. दे विल आस्क यू क्वेश्चन्स, ते तुला प्रश्न विचारतील. वी शाल शिफ्ट टू मुंबई, आम्ही मुंबईला स्थलांतरित होऊ. मग हा सगळा भाग त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी वापरला गेल्याचं दिसतं. राहुल विल रन व्हेरी फास्ट, राहुल खूप जोरात चालेल किंवा पळेल. मग आता ह्याच गोष्टींना आपल्याला जरा व्यवस्थित समजून घ्यायचंय. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. करतो, करते, करतात, करतो. V1 V2, V1 वापरला तो आय वी यू यू ते साठी आणि V2 वापरला तो ही शी इट नेम नाउन साठी. नॉर्मल ट्रीटमेंट आणि स्पेशल ट्रीटमेंट अशा गोष्टी आपण सांगितल्या होत्या. बरोबर. मग आता नॉर्मल ट्रीटमेंट म्हणजे आय वी यू यू दे, जिथे विभक्तचा पहिला फॉर्म आय गो, वी गो, यू गो, यू गो, दे गो. मात्र स्पेशल ट्रीटमेंट म्हणजेच ही शी इट नेम नाव, या ठिकाणी तुम्हाला वर्बचा दुसरा फॉर्म म्हणजे यस यस प्रत्यय वापरावा लागतो किंवा वापरला जातो. बरं, ही गोज टू योगा क्लासेस, तो योगा क्लासेसला जातो. शी ड्राईव्ह मर्सिडीज कार, शी ड्राईव्ह
मर्सिडीज कार, ती मर्सिडीज कार चालवते. माय सिस्टर कुक्स व्हेरी डिलिशियस फूड. माझी बहीण खूप चविष्ट पदार्थ तयार करते. मग आता इथे जर आपण मल्टी युटिलिटी पाहिली, कारण महत्वाचं काय आपल्याला मेकॅनिकल किंवा रोबोटिक इंग्लिश बोलायला नाही शिकायचं. व्यवहारात वापरली जाणारी फ्लेक्झिबिलिटी, इलॅस्टिसिटी, लवचिकता, त्याच्यात होणारा जो बदल आहे तो आपल्याला अडॉप्ट करता आला पाहिजे. आणि टिपिकल ग्रामर स्टाईलनी मेकॅनिकल रोबोटिकली इंग्लिश अजिबात नाही बोलायचं. बऱ्याच वेळा टेन्स शिकत असताना सूत्रांचा जो आहेत ना भडीमार केला जातो आणि त्याच ठोकळेबाज पद्धतीने ऍज इट इज वाक्य जे आहेत ना साचेबद्ध पद्धतीने डाय मोड मध्ये टाकून जे आहेत ना बनवले जातात आणि त्याच्यामध्ये त्याच्यात जिवंतपणा राहत नाही, त्याचा प्रभाव निर्माण करता येत नाही. त्याला जो वेटनेस, ओलावा आहे, भावनिक ओलावा, इमोशनल वेटनेस, तो नाही येत. आणि त्याच्यात जर प्रभावी बोलायचं असेल तर आपल्याला हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा मेकॅनिकल भाग तर आला लक्षात, की सब्जेक्ट आय वी यू यू ही शी इट नेम नाउन नंतर डायरेक्ट व्हर्ब वापरायचा. मग तो पहिला किंवा दुसरा येईल. पहिला केव्हा येईल, दुसरा केव्हा येईल? आय वी यू यू दे. हॅलो, आय वी यू यू दे यांच्यासाठी वर्बचा पहिला फॉर्म म्हणजे बेसिक फॉर्म येईल. गो, कम, राईट, स्पीक, बरोबर, विन, प्ले. आणि ही शी इट नेम नाउन. हॅलो, ही शी इट नेम नाउन यांच्यासाठी मात्र व्हर्बचा दुसरा फॉर्म म्हणजे गोज, राईट्स, स्पीक्स, प्लेज, वॉचेस या पद्धतीने ही शी इट नेम नाउनला वापरतात. आणि मग त्या अकॉर्डिंगली व्हर्बला ऑब्जेक्ट सोडलं जातं. बरं, कुठे कुठे प्रॅक्टिकल सिच्युएशनला वापर होतो? डेली रुटीन मध्ये, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी तुमची दैनंदिनी आहे, ठरलेला उपक्रम आहे, त्याच्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. हॅबिच्युअल ऍक्शन, ज्या तुम्हाला जडलेल्या सवयी आहे, व्यसन आहे, त्याला अभिव्यक्त करण्यासाठी सुद्धा सिंपल प्रेझेंट वापरलं जातं. कशाला? हॅबिच्युअल ऍक्शन. जनरल ट्रूथ, त्रिकालाबाधित सत्य, सूर्याचं पूर्वेला उगवणं, पश्चिमेला मावळणं, रोज घडणाऱ्या दैनंदिन घटना ज्या त्रिकालाबाधित आहेत, ज्याच्यात पूर्वी पण बदल घडला आणि आताही घडत नाही आणि पुढे जाऊन पण घडणार, तिन्ही काळासाठी त्या स्थिर आहेत, ठरलेले आहेत, प्रकृतीचे नियम आहेत, याच्यानुसार सिद्धांत तयार झाले ते. इन्स्ट्रक्शन अँड डायरेक्शन, तू असं कर, तू हे कर, तू हे पुस्तक वाच, तू सरळ स्ट्रेट फॉरवर्ड जा, तू हे आता एवढंच वजन उचल. ऑर्डर द्यायची असेल, इन्स्ट्रक्शन द्यायचं असेल, डायरेक्शन द्यायचं असेल, तिथेही सिंपल प्रेझेंटचा वापर होतो. समराईज करायचं असेल एखादं पुस्तक किंवा एखादा चित्रपट, ते त्या पिक्चर मध्ये एक हिरो असतो, तो हमाली काम करत असतो. एकदा त्याला त्याच्या ज्या आहेत ना सुटकेस ज्या आहेत ना बिवारस सापडते आणि तो ती सुटकेस ओपन करतो, त्याच्यामध्ये 2 लाख रुपये सापडतात. तो ते 2 लाख रुपये जे आहेत ना खर्च करून एक व्यवसाय सुरू करतो. मग त्याला प्रचंड यश मिळतं आणि मग जे आहेत ना तो खूप मोठा होतो. त्याच्यानंतर त्याच्या आवडत्या मुलीशी तो लग्न करतो. पण ते 2 लाख रुपये जे आहेत ना ते चोरीचे असतात. त्याच्यामुळे पोलिस जे आहेत ना नंतर त्याला अरेस्ट करतात, जातात, पाहतात. सगळ्या स्टोरी सांगितलंय ना त्याच्यामध्ये. या समराईज करायचं असेल पुस्तक, कथा, कादंबरी, चित्रपट, वेब सिरीज, त्याच्यासाठी सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर होतो. त्याचप्रमाणे हेडलाईन, बातम्यांमध्ये दाखवली जाणारी, वर्तमानपत्र, न्यूजपेपरमध्ये तिथे सुद्धा याचा वापर होताना दिसतो. त्याचप्रमाणे फ्रिक्वेंट ऍक्शन विथ द सेम ड्युरेशन, 12 वर्षानंतर होणारा कुंभमेळा, 5 वर्षानंतर होणारं इलेक्शन, दरवर्षी साजरा होणारा विशिष्ट सण किंवा उत्सव, दर महिन्याला मिळणारा पगार, आठवड्यातून एकदा मिळणारी सुट्टी, दररोज विशिष्ट वेळेला क्लासला जाण्याची 24 तासानंतरची येणारी क्रिया, दर तासानंतर ते विशिष्ट अलार्म जे आहेत ते क्लॉक जे आहेत ना ते साऊंड वाजवतं किंवा विशिष्ट सेकंदानंतर, मायक्रो सेकंदानंतर आपले डोळे मिटले जातात. या फ्रिक्वेंट ऍक्शन आहे. मग ते सेकंदासाठी वारंवार घडणारे असो किंवा 12 वर्षानंतर, हजारो वर्षानंतर, पण ते सातत्यानं ते चक्र फिरत राहतं, त्याच्यासाठी वापरलं जातं. बरं, शेड्यूल किंवा टाइम टेबल, टाइम टेबल ठरले असतात. अरे
इथून जे आहेत ना पुण्यासाठी दर तासाला गाडी लागते. ती फ्लाइट दररोज संध्याकाळी 7:30 वाजता एअरपोर्टवर लँड करते. ती लायब्ररी शनिवारी बंद असते. सोमवार ते शुक्रवार 12 वाजेपर्यंत चालू असते. या आणि ह्या प्रकारच्या गोष्टी तिथे सांगितल्या जातात. त्याच प्रकारे प्रोव्हर्ब म्हणजे ज्याला आपण म्हणी म्हणतो, त्याच्यासाठी सुद्धा बऱ्याचदा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर. डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर किंवा टू मेनी कुक स्पॉइल द मील. खूप जण जर असतील एक तर ते काम धड होत नाही. मग ह्या प्रकारच्या अर्थपूर्ण म्हणी सुद्धा या सिंपल प्रेझेंट मध्येच व्यक्त होतात. जरा हे उदाहरणासह स्पष्टीकरण करून घेऊया म्हणजे समजायला आणखी सोपं जाईल. पहिला आहे डेली रुटीन, दैनंदिन जीवनक्रम जो आहे. व्हॉट एव्हर वी डू इन अवर लाईफ ऑन एव्हरी डे बेसिस दे ऑल कम अंडर दिस युसेस. जे काय आपण आपल्या जीवनात दररोज करतो, दैनंदिन जीवनात फॉलो करतो, त्या सर्वांसाठी या काळाचा म्हणजे सिंपल प्रेझेंटचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ डेली रुटीन, दैनंदिन जीवनक्रम. ही वेक्स अप ॲट 4 o'clock. तो सकाळी 4ला उठतो. शी परफॉर्म्स योगा फॉर 2 hours. ती 2 तास योगा करते. वी गो टू कॉलेज इन द मॉर्निंग. आम्ही सकाळी कॉलेजला जातो. दे कम टू होम बाय इव्हिनिंग. संध्याकाळपर्यंत ते घरी येतात. यू स्लीप ॲट 11 p.m. तू रात्री 11 वाजता झोपतो. आय टेक रेस्ट इन आफ्टरनून. मी दुपारच्या वेळी आराम करतो. लीला वॉचेस टीव्ही इन नाईट. लीला रात्रीच्या वेळी टीव्ही पाहते. राज टेक्स 10 राज टेक टी ॲट 10 a.m. राज 10 वाजता चहा घेतो. मग या ठिकाणी रुटीन लाईफ बद्दल सांगितलंय. सिंपल प्रेझेंट सब्जेक्ट नंतर V1 V2. बरं, हॅबिच्युअल ऍक्शन, सवयीने होणाऱ्या क्रिया. मग व्हॉट एव्हर वी डू इन अ पॅटर्न, इन हॅबिट, इन ॲडिक्शन, दे ऑल कम अंडर दिस युजेस. जे काय आपण ठोकळेबाज पद्धतीने, सवयीने, व्यसनाधीने करतो, त्या सर्वांचा वापर हा सिंपल प्रेझेंटच्या माध्यमातून होतो. मग ही स्मोक्स लॉट, तो खूप सिगारेट ओढतो, स्मोक्स. शी स्पीक्स लाऊडली, ती मोठ्याने बोलते. वी ईट व्हेजिटेरियन फूड ओनली, आम्ही फक्त शाकाहारी पदार्थ खातो. टुडेज यूथ यूज मोबाईल, आजचे तरुण मोबाईल फोन वापरतात. यू ड्रिंक वाईन व्हेरी ऑफन, तू बऱ्याचदा दारू पितोस. डे अँड नाईट गिरी रीड्स बुक, दिवस रात्र गिरी पुस्तक वाचतो. दिस चिल्ड्रन प्ले व्हिडिओ गेम्स, ही लहान मुलं जी आहेत ती व्हिडिओ गेम खेळतात. सनी स्पेंड्स मनी ऑन गॅमलिंग, सनी जुगारावर पैसे खर्च करतो. सवयीने, हॅबिटने, ॲडिक्शनने, व्यसनाने ज्या काही क्रिया होतात व्यक्त, त्या सगळ्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा आधार घेतात. जनरल ट्रूथ, त्रिकाला बाधित सत्य. व्हॉट एव्हर हॅपन ऑन युनिव्हर्सल लेवल फॉर ऑल टाइम, दे ऑल कम अंडर दिस युसेज. जे काही संपूर्ण विश्वात तिन्ही काळासाठी सत्य सनातन घडतं, ते सर्व या उपयोगात आणतं. कसं काय? जनरल ट्रूथ, त्रिकालाबाधित सत्य. सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. त्रिकालाबाधित सत्य, आजपर्यंत त्याच्यात बदल झालाच नाहीये. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते अनंत काळापासून आणि पुढेही अनंत काळ करत राहील. त्रिकालाबाधित आहे. द मून ऑर्बिट्स द अर्थ, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, पाणी 100 डिग्री सेल्सिअसला तापतं. इट रेन्स आफ्टर समर इन इंडिया, भारतात उन्हाळ्यानंतर पाऊस पडतो. हे कालाबाधित सत्य. ट्रीज ब्रीद थ्रू लिव्स, झाडं पानाद्वारे श्वासोच्छ्वास करतात. प्लांट्स ग्रो इन अ स्वाईल, रोपटे मातीत वाढतात. सन सेट्स इन द वेस्ट, सूर्य पश्चिमेला मावळतो.
मग हे त्रिकालाबाधित सत्य सिंपल प्रेझेंटच्या माध्यमातून व्यक्त होतं. इन्स्ट्रक्शन, डायरेक्शन, सूचना द्यायच्या असतील, दिशादर्शन करायचं असेल, व्हेनेव्हर वी गिव्ह द instruction or direction to the others to follow, then they all come under this usage. जेव्हा कधी आपण इतरांना अनुसरण्यासाठी सूचना व दिशादर्शन करतो, त्या सर्व सूचना या उपयोगाच्या अंतर्गत येतात. मग बघा, यू टेक बस नंबर 7 टू रावनगर. इन्स्ट्रक्शन देतोय, समोरच्याला सूचना देतो, तुला रावनगरला जायचं असेल ना तर बस नंबर 7 पकड बाबा. टर्न ॲट द कॉर्नर अँड देन स्टॉप. त्या कोपऱ्यापासून वळ बरं उजवीकडे आणि मग गाडी थांबव. फर्स्ट पील द ओनियन अँड चॉप इट वेल. पहिले तो लजातनं कांदा चांगला सोलून घ्या. पील म्हणजे सोलणे. आणि चॉप त्याचे छोटे छोटे तुकडे कर. ॲड फ्लोअर अँड देन पोर द मिल्क इन इट. पहिले पीठ टाका आणि त्या पिठामध्ये नंतर दूध ओता. वॉक स्ट्रेट अहेड फॉर 1 किलोमीटर. 1 किलोमीटर सरळ सरळ पुढे चाला. यू रीड दिस लेसन केअरफुली. तू हे प्रकरण, हा धडा खूप काळजीपूर्वक वाच बरं का. वॉच दोज साइन बोर्ड अँड फॉलो देम. ते सगळे साइन बोर्ड, सूचना फलक जे आहेत ते व्यवस्थित वाच, लक्ष दे आणि त्याचं अनुसरण कर. प्रेस द पॉवर बटन टू स्टार्ट द स्पीकर. स्पीकर सुरू करण्यासाठी स्टार्ट बटन दाब. हे सूचना आहे, दिशादर्शन आहे. समराइज द बुक अँड फिल्म. पुस्तक किंवा चित्रपटाचा सारांश सांगत असताना सिंपल प्रेझेंटचाच वापर केला जातो. When we narrate the story of movie or book in a very brief, then that describe for that description we use this tense. जेव्हा आपण चित्रपटातील किंवा पुस्तकातील कथानक अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण या काळाचा वापर साधारणपणे करतो. जसं आर्ची फॉल्स इन लव्ह विथ परशा. आर्ची परशाच्या प्रेमात पडते. गब्बर सिंग कट्स हँड्स ऑफ ठाकूर. गब्बर सिंग ठाकूरचे हात कापतो. जॅक ड्रॉज अ पेंटिंग ऑफ रोज. जॅक रोजचं चित्र काढतो. श्याम क्राईज फॉर बुक्स. श्याम पुस्तकांसाठी रडतो. फायनली अमेरिका विन्स द प्राइज इन द ऑलिम्पिक. सॉरी, फायनली अरुणिमा विन्स द प्राइज इन द ऑलिम्पिक. शेवटी अनुरिमा ऑलिम्पिक मध्ये बक्षीस जिंकते. मग इथे स्टोरी डिस्क्राईब करतोय चित्रपटाची किंवा कादंबऱ्यांमधली. हेडलाईन फॉर न्यूजपेपर अँड टीव्ही. टीव्ही आणि वृत्तपत्रांसाठी मथळे किंवा महत्वाच्या बातम्या सांगताना हेडलाईन इन अ न्यूजपेपर और ब्रेकिंग न्यूज ऑन टीव्ही आर जनरली टोल्ड इन अ सिंपल प्रेझेंट टेन्स. वर्तमान काळातील मथळे आणि टीव्हीवरती दाखवल्या जाणाऱ्या बातम्या या साधारणपणे सामान्य वर्तमान काळात सांगितल्या जातात. जसं मिस्टर नरेंद्र मोदी बिकम्स पीएम ऑफ इंडिया थर्ड टाइम. श्री नरेंद्र मोदी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात. इंडिया विन्स द मॅच बाय 27 रन्स अगेन्स्ट पाकिस्तान. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी क्रिकेट संघाचा 27 धावांनी पराभव करतात. इंडियन पार्लमेंट पासेस द बिल ऑफ एनआरसी अँड सीईए. भारतीय संसदेने एनआरसी आणि सीईए चे विधेयक पास करते. इंडियन प्रेसिडेंट विजिट साऊथ कोरिया. भारतीय राष्ट्रपती दक्षिण कोरियाला भेट देतात. आर्मी किल्स 23 टेररिस्ट. सैन्य दलाने 23 अतिरेक्यांना ठार केलं किंवा ठार करते. त्याचप्रमाणे फ्रिक्वेंट ऍक्शन विथ द सेम ड्युरेशन. सारख्याच अंतराने, सारख्याच काळाने होणाऱ्या वारंवारच्या कृती. ऍक्शन कम विथ द सेम ड्युरेशन. इट मे बी डे, इट मे बी वीक, इट मे बी मंथ और इयर और डिकेड. देन they come under this usage.
क्रिया किंवा कृती ही विशिष्ट अंतराने वारंवार घडत असते. मग तर दिवस, आठवडा, महिना, वर्ष, दशक, तर ते ह्या विशिष्ट काळाच्या उपयोगाअंतर्गत वापरतात. जसं फ्रिक्वेंट ऍक्शन विथ द सेम ड्युरेशन. कुंभपर्व कम्स आफ्टर 12 इयर्स. कुंभपर्व 12 वर्षानंतर येतं. इलेक्शन कम्स आफ्टर 5 इयर्स. निवडणुका 5 वर्षानंतर होतात. वी सेलिब्रेट दिवाळी एव्हरी इयर. आम्ही दरवर्षी दिवाळी साजरा करतो. दे गिव्ह सॅलरी ऑन फर्स्ट ऑफ एव्हरी मंथ. ते दर महिन्याला पहिल्या तारखेला पगार घेतात. एव्हरी संडे शी गोज टू नारायण टेम्पल. प्रत्येक रविवारी ती नारायण मंदिरात जाते. इट पब्लिशेस न्यूजपेपर एव्हरी डे. ते दररोज वर्तमानपत्र प्रकाशित करतात. मग वर्तमानपत्राचं रोज प्रकाशित होणं असेल, एक एक दिवसाची फ्रिक्वेन्सी, किंवा 12 वर्षानंतर कुंभमेळा येणं असेल, म्हणजे 12-12 वर्षानंतरची फ्रिक्वेन्सी. पण वारंवारिता आहे, तो सुद्धा याच्याच अंडर येतो. शेड्यूल अँड टाइम टेबल. नियोजित कार्यक्रम किंवा ठरलेलं वेळापत्रक. Whatever are pre-decided and will surely follow accordingly, then those all things will come under this usage. जे काही अगोदरपासूनच ठरलेलं आहे आणि नक्कीच त्याप्रमाणे घडणार आहे, ते सर्व या उपयोगाच्या अंतर्गत येतं. मग द रेल्वे अराइव्ह ॲट 18. रेल्वे सायंकाळी 6 वाजता येते. शो स्टार्ट इन मॉर्निंग. शो सकाळी सुरू होतो. ठरलेल्या गोष्टी आहे, रुटीन आहे, बरोबर, वेळापत्रक आहे, शेड्यूल आहे. रेस्टॉरंट ओपन्स ॲट 10 AM. उपाहारगृह सकाळी 10 वाजता उघडतं. द शॉप्स क्लोज ऑन संडे. ते दुकानं रविवारी बंद असतात. द प्लेन लँड्स ॲट 5 o'clock. विमान त्या विमानतळावर 5 वाजता उतरतं. आवर लेक्चर स्टार्ट्स आफ्टर 9 AM. आपलं लेक्चर सकाळी 9 वाजेनंतर सुरू होतं. दे एंड देअर वर्क इन नाईट. ते रात्री त्यांचं काम संपवतात. इंग्लिश प्रोवर्ब. इंग्लिश म्हणी ज्या आहेत ना, proverb in the language give the idea about situation with the short span of the time through the popular well established example, and those all proverbs will come under simple present tense. भाषेमधील म्हणी आपल्याला प्रस्थापित उदाहरणाद्वारे परिस्थितीची अत्यंत क्षणार्धात खूप उत्कृष्ट कल्पना देते. या सर्व उपयोगांच्या अंतर्गत त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. डोंट बाईट द हँड्स दॅट फीड्स यू. त्या हातांना कधीच चावू नका जे तुम्हाला भरवतात. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून त्या पुस्तकाचा अंदाज बांधू नका. एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लाईन. प्रत्येक ढगाला एक चंदेरी किनार असते. म्हणजे प्रत्येक दुःखामध्ये एक सुखाची आशा असते. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलते. म्हणजे नुसतंच बोलून मी हे करणार आहे, ते करणार आहे, याच्यापेक्षा तुम्ही ती कृती केली तर आपोआपच ती तुम्ही बोलण्यापेक्षाही मोठ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव केल्याने माणूस परिपूर्णतेला प्राप्त करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आपण, तर त्या सगळ्या काय होत्या? सिंपल प्रेझेंट टेन्स. डेली रुटीन आहे, हॅबिच्युअल ऍक्शन आहे, जनरल ट्रूथ आहे, त्यानंतर डेली स्केड्यूल आहे, बुक किंवा मूव्ही समरी आहे, फ्रिक्वेंट ऍक्शन विथ सेम ड्युरेशन आहे, न्यूजपेपर किंवा टीव्ही चॅनलवरच्या न्यूज आहे, आणि आत्ताच आपण जे पाहिलं त्या पद्धतीने प्रोव्हर्ब्स मध्ये सुद्धा त्याचा वापर होताना दिसतो. मग मी जातो, मी जाते, आय गो. आम्ही जातो, वी गो. तू जातो, तू जाते, तुम्ही जातात, यू गो. तो जातो, ही गोज. ती जाते, शी गोज. हे जातं, इट गोज. राज जातो, राज गोज. राणी जाते, राणी गोज. दादा जातो, ब्रदर गोज.
ताई जाते, सिस्टर गोज, ते जातात, दे गो. या पद्धतीने सिंपल प्रेझेंटचा वापर होताना दिसतो. मग आता सिंपल पास्टचा वापर. आता सिंपल प्रेझेंट मध्ये तरी तुम्हाला दोन दोन वर्ब वापरले गेले बरं का. पहिला आणि दुसरा गो गोज, राईट राईट, स्पीक्स स्पीक्स सब्जेक्ट प्रमाणे बदलतो. पण सिंपल पास्ट त्याहूनही सोपा आहे. सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट वरचा चौथा फॉर्म वेंट, सॉ, रेड, गेव, ड्रँक, ड्रो, ह्यू, टॉट, थॉट, सोल्ड, परचेस्ड, वर्कड, स्टडीड. या पद्धतीने केलं केलं होतं, झालं झालं होतं, बोललो बोललो होतो, केलं केलं होतं, होऊन गेलेल्या घटना आहेत. मग ऍक्शन इन द पास्ट, भूतकाळात घडून गेलेली घटना, मग ती काल घडली असेल, परवा घडली असेल किंवा हजारो वर्ष आधी घडली असेल. हिस्टॉरिकल फॅक्ट, स्वातंत्र्याच्या काळात काय काय कुणी बलिदान केलं, कुणी स्वातंत्र्य युद्धामध्ये सक्रिय पाठिंबा दिला, अहिंसक मार्गाने कोण लढा लढलं, हिंसक क्रांती सशस्त्र क्रांतीने कोण लढा लढलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली, महाराणा प्रतापांनी जे आहेत ना हल्दीघाटीमध्ये युद्ध कोणाविरुद्ध केलं, संत परंपरेतल्या गोष्टी असतील, चाणक्याने जे आहेत ना चंद्रगुप्ताला कसं प्रशिक्षित केलं, गौतम बुद्धांनी जे आहेत ना त्यांच्या आयुष्यात धर्माचं काय काम करून ठेवलं, महावीरांनी अहिंसेचा प्रचार कुठल्या मार्गाने केला, जे काही हिस्ट्री आहे, इतिहास आहे, त्याच्याबद्दलची माहिती सिंपल पास्ट. सेल्फ एक्सपिरियन्स, तुम्ही जो स्व अनुभव घेतला होता, काय झालं होतं त्या दिवशी, असं केलं, किती ऊन लागलं मला, किती पावसात भिजलो मी, त्या ठिकाणी मी लवकर पोहोचलो, मला त्यांनी असं वागवलं, मी जे आहेत ना शांत बसलो, मी तिथे जे आहेत ना खूप चांगली प्रतिक्रिया दिली, मला खूप आनंद आला. सेल्फ एक्सपिरियन्स. रिपोर्टिंग इन द पास्ट, भूतकाळात जे काही घडून गेलेलं आहे त्याचं वर्णन, त्याचं असं झालं, ते अध्यक्ष 8 वाजता आले, ते 2 तास बोलले, त्यांनी नंतर सगळ्यांना बक्षीस वितरण केलं, त्याच्यानंतर त्यांनी अतिशय मोठी सुटीची घोषणा जाहीर केली, त्यांनी या ठिकाणी सगळं स्पष्टीकरण दिलं, त्यानंतर समितीच्या सगळ्या सदस्यांनी त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केला. रिपोर्टिंग इन द पास्ट. जनरल नॉलेज. जनरल नॉलेज, सर्वसाधारणपणे काय झालं, कुणी केलं, कसं केलं, ताजमहल कुणी बांधला, का बरं बांधला, ऐफेल टॉवर कुणी बांधला, का बांधला, भारतीय संस्कृतीची स्थापना कधी झाली, भारतात फोन कधी आले. त्यामुळे हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट, शी वियर्स जीन्स इन हर कॉलेज. वियर्ड किंवा वोट. I spoke English when I was in America. मग हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट येते. स्टोरी टेलिंग ऑर नरेशन, गोष्टी सांगायचं. देअर वॉज अ किंग, वन डे ही वेंट टू जंगल, ही सॉ वन डिअर, ही चेस्ड टू दॅट डिअर, he shooted arrow towards that ear, that arrow entered in the body of that deer, and deer wounded very badly. He went close to that deer. It took at the palace and called the royal doctor, and doctor treated him, and then king kept that deer forever in the garden. तो राजा होता, जंगलात गेला, त्यांनी हरिण पाहिलं, हरणाला त्यांनी बाण मारला, तो बाण त्या हरणाच्या शरीरात घुसला, तो जखमी झाला, राजाने त्याला उचललं, राजदरबारात आणलं, राजभवनात आणलं, त्या राजवैद्याला बोलवलं, राजवैद्याने त्याच्यावर उपचार केले, आणि नंतर राजाने त्या हरणाला स्वतःकडेच राजउद्यानात ठेवलं. कथा सगळ्या याच्यामध्ये सिंपल पास्टच वापरला बघा. डिस्क्रिप्शन अबाउट इन्सिडन्स, काय झालं होतं त्या दिवशी, जे आहेत ना किती फटाके फोडले त्यांनी, सगळ्या जणांनी एकमेकांना मिठी मारली, सगळ्या जणांनी एकमेकांना जे आहेत ना मिठाई वाटली, सगळ्या जणांनी त्या व्यक्तीचं कौतुक केलं, त्याच्याबरोबर फोटो काढले, काय झालं कसं झालं ते सगळं डिस्क्रिप्शन इन्सिडेंटचं त्याच्यामध्ये झालं. ऍक्शन इन द पास्ट, भूतकाळातील क्रिया. व्हॉट एव्हर वेन एव्हर ऍक्शन टूक प्लेस इन द पास्ट,
ते ऑल कम अंडर दिस युसेज. ज्या काही जेव्हा कधी भूतकाळात गोष्टी घडून गेलेल्या आहेत, मग त्या कोणत्याही क्रिया असो, त्या सर्व घटना या उपयोगिताच्या अंडर येतात. मग ऍक्शन इन द पास्ट. टुडे ही वेंट टू मुंबई. आज तो मुंबईला गेला किंवा गेला होता. शी वर्क फॉर 2 hours. ती 2 तास तिने काम केलं किंवा काम केलं होतं. वी टूक लंच इन द मॉर्निंग. आम्ही सकाळीच नाश्ता केला किंवा केला होता किंवा जेवण केलं किंवा केलं होतं. लास्ट इयर दे टूक ऍडमिशन. मागच्या वर्षी त्यांनी प्रवेश घेतला. यू केम टू मी ऍट दॅट टाइम. तुम्ही त्या दिवशी माझ्याकडे आलात किंवा आला होता. आय सोल्ड दॅट ओल्ड कार. मी ती जुनी गाडी विकली किंवा विकली होती. वर्षा टॉट अस हिस्ट्री. वर्षाने आम्हाला इतिहास शिकवला किंवा शिकवला होता. रमन गेव देम गिफ्ट. रमणने त्यांना भेटवस्तू दिली किंवा दिली होती. या अर्थाने तिथे वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. हिस्टॉरिकल फॅक्ट. ऐतिहासिक तथ्य. whenever or wherever and whatever action happen as a historical event, grand event, having large impact on the common people, they all come under this usage. ज्या काही वेळा जेव्हा कधी ऐतिहासिक तथ्य सत्य उघडतं, त्या घटनेचा सर्वसामान्य जनमानसावरती मोठा प्रभाव निर्माण होतो. त्या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक सत्य आणि तथ्य म्हणून गृहीत धरल्या जातात आणि त्याच्यासाठी सिंपल पास्ट टेन्स, सामान्य भूतकाळ वापरला जातो. कसं काय? मराठा फॉट अगेन्स्ट अब्दाली इन पानिपत. मराठीयांनी पानिपत मध्ये अब्दालीच्या विरोधात लढाई केली किंवा लढले. छत्रपती शिवाजी महाराज किल्ड अफजल खान ऍट प्रताप फोर्ट. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा वध केला किंवा केला होता. महाराणा प्रताप डिक्लेअर वॉर अगेन्स्ट अकबर इन हल्दी घाटी. महाराणा प्रतापांनी हल्दी घाटीमध्ये अकबराच्या विरोधात युद्ध घोषणा केली किंवा केली होती. सुभाष चंद्र बोस फाउंडेड आझाद हिंद सेना. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. महात्मा गांधी गेव अस ट्रुथ अँड नॉन व्हायलन्स. महात्मा गांधींनी आपल्याला सत्य आणि अहिंसा दिले. हिस्टॉरिकल फॅक्ट आहे. सेल्फ एक्सपिरियन्स. स्व अनुभवाचं कथन करायचं असेल तर द एक्सपिरियन्स विच वॉज टेकन इन द पास्ट कुड बी शेअर बाय युझिंग दिस टेन्स. जो काही अनुभव आपण भूतकाळात घेतला त्या अनुभवांना इतरांसमोर व्यक्त करण्यासाठी आपण या काळाचा उपयोग करतो किंवा केला जाऊ शकतो. मग आय एन्जॉय लॉट इन अ पिकनिक. मी पिकनिक मध्ये किंवा सहलीमध्ये खूप मजा केली. शी इन्सल्टेड मी विथ रॉंग वर्ड. तिने अतिशय चुकीच्या शब्दात माझा अपमान केला. वी फेल्ट बॅड इन दॅट फंक्शन. आम्हाला त्या कार्यक्रमात खूप वाईट वाटलं. दे मॅन्युप्युलेटेड अस. त्यांनी आम्हाला कुशलतेने हाताळलं. यू फेड मी अ लॉट ऑफ फूड. तुम्हाला खूप जेवण भरवलंय बरं का, खूप अन्न भरवलंय. आय टूक एक्सपिरियन्स ऑफ बंजी जम्पिंग इन ऋषिकेश. मी ऋषिकेशला बंजी जम्पिंगचा अनुभव घेतला. टीचर मेड मी हॅपी किंवा टीचर मेड अस हॅपी. शिक्षकांनी आम्हाला खूप आनंदी केले. रिपोर्टिंग इन द पास्ट. भूतकाळातील अहवाल. द पास्ट हॅपनिंग अँड डिटेल chronology can be defined by using the simple past tense. भूतकाळात घडून गेलेली घटना आहे, त्या घटनेचा कालक्रम स्पष्ट करून सांगताना, त्याचा अहवाल सादर करत असताना, त्याचं रिपोर्टिंग करत असताना या साध्या भूतकाळाचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. कंपनी प्रेसिडेंट डिक्लेअर दिवाळी बोनस. कंपनीच्या अध्यक्षांनी दिवाळी बोनस जाहीर केला. चीफ गेस्ट स्पोक अबाउट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रमुख पाहुण्यांनी सामाजिक दायित्वाबद्दल बोलले. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पीपल अरेंज दोज थिंग्स नाईसली. प्रशासकीय लोकांनी त्या गोष्टी अगदी व्यवस्थित आयोजित केल्या. डायरेक्टर बॉडी अपॉइंटेड न्यू सीईओ फॉर पुनाज कंपनी. संचालक मंडळाने पुण्याच्या कंपनीसाठी सीईओ किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केला. गव्हर्नमेंट ऑफिसर व्हिजिटेड 40 प्रोजेक्ट इन लास्ट मंथ. सरकारी अधिकाऱ्यांनी मागच्या महिन्यात 40 प्रकल्पांना भेटी दिल्या. जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान.
important event or major incident which affects largely on common people. Such all information can be told in a simple past tense. अत्यंत महत्त्वपूर्ण घटना किंवा मोठा प्रसंग जो सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रभाव पाडतोय अशी माहिती सामान्य भूतकाळात सांगितली जाते. टेलिफोन केम इन इंडिया आफ्टर 1935. 1935 नंतर भारतात टेलिफोन आले होते. इंडियन आर्मी डीड द सर्जिकल स्ट्राईक इन काश्मीर लास्ट डिकेड. भारतीय सैन्य दलाने मागच्या दशकात काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केली होती. ओके. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर रोट नॅशनल अँथम. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलं होतं. महर्षी वेदव्यास टोल्ड महाभारत टू लॉर्ड गणेशा. महर्षी वेदव्यासांनी गणेश भगवानांना महाभारत सांगितलं होतं. मोदी गव्हर्नमेंट स्टार्टेड स्वच्छ भारत अभियान. मोदी सरकारने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. भूतकाळातील सवयीची क्रिया सांगण्यासाठी फ्रिक्वेंट ऍक्शन और रूटीन ऍक्शन इन द पास्ट कॅन बी एक्सप्रेस विथ द सिंपल पास्ट टेन्स. भूतकाळातील वारंवार होणारी कृती किंवा क्रिया, घडणारी क्रिया या सामान्य भूतकाळात व्यक्त होतात. मग ही रोड हिज सायकल अंटिल द एज ऑफ 60. त्या सवयीची क्रिया 60 वर्षाचा होईपर्यंत वयाच्या तो सायकल चालवत होता. शी वोर अ साडी एव्हरी डे इन अमेरिका इवन. की अमेरिकेतही दररोज साडी नेसायची. गौतम बुद्धा केप्ट हिमसेल्फ अवेअर इच मोमेंट. गौतम बुद्धाने प्रत्येक क्षणी स्वतःला जागृत ठेवलं. सावरकर रोट पोयम ऑन वॉल एव्हरी डे इन अंदमान. सावरकर अंदमानात दररोज भिंतीवर कविता लिहित असत. राजेश वर्क इन अ मिलिटरी फॉर 20 इयर्स. राजेश यांनी 20 वर्ष सैन्यात काम केलं. त्याचप्रमाणे स्टोरी टेलिंग, गोष्टी व कथा सांगताना वी यूज सिंपल पास्ट टेन्स व्हेन वी नरेट द स्टोरी. गोष्टी किंवा कथा सांगताना आपण साधा भूतकाळ त्याचा वापर करतो. वन डे किंग वेंट टू जंगल फॉर हंटिंग. स्टोरी सांगतोय, एक दिवस राजा जंगलात शिकारीसाठी गेला. प्रिन्सेस मॅरिड विथ दॅट पुअर फार्मर. राजकुमारीने त्या गरीब शेतकऱ्याबरोबर लग्न केलं. फायनली एम्परर कॉन्कर्ड हिज ऑल एनिमीज. शेवटी सम्राटाने त्याच्या सर्व शत्रूंना पराभूत केलं. लॉर्ड रामा किल्ड रावणा बाय हिज डिवाइन वेपन. प्रभू रामाने त्याच्या दैवी अस्त्राने रावणाचा वध केला. बिरबल कॉल्ड हिज ऑल फ्रेंड इन रॉयल कोर्ट टू हो. बिरबलाने राजदरबारातील त्याच्या सर्व मित्रांना घरी बोलवलं. मग इथे स्टोरी टेलिंग सांगत असताना सुद्धा याचा वापर होताना दिसतोय आपल्याला किंवा केला जाताना आढळतो. डिस्क्रिप्शन ऑफ द इन्सिडेंट. प्रसंगाचे वर्णन करणे. Whenever we want to describe any incident in detail, we take the support of simple past tense. जेव्हा आपल्याला एखाद्या प्रसंगाचं विस्तृत वर्णन करायचं असेल तर त्या सामान्य भूतकाळात मदत घेतली जाते. जसं पीपल डेकोरेटेड अयोध्या विथ थाउजंड्स ऑफ लॅम्प्स. लोकांनी अयोध्या हजारो दिव्यांनी सजवली होती. 35,000 साधूस टूक बाथ इन होली गंगा. 35,000 साधूंनी पवित्र गंगेत स्नान केलं. ते डिस्ट्रीब्युटेड व्हेरी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट टू देअर गेस्ट. त्यांनी त्याच्या पाहुण्यांना खूप महागड्या भेट
वस्तू वाटल्या. लॉट ऑफ पीपल गॅदर्ड अराउंड दॅट ट्री इन द नाईट. रात्रीच्या वेळी त्या झाडाभोवती बरेच लोक जमले होते. डिव्होटीज ऑफर डायमंड, गोल्ड अँड सिल्वर टू गॉड. भाविकांनी परमेश्वराला हिरे, सोनं आणि चांदी अर्पण केली. मग मी केलो होतो. मी गेले होते. आय वेंट. आम्ही गेलो किंवा गेलो होतो. वी वेंट. तू गेला किंवा तुम्ही गेला होता. यू वेंट. तो गेला किंवा गेला होता. ही वेंट. ती गेली किंवा गेली होती. शी वेंट. हे गेलं किंवा गेलं होतं. इट वेंट. राज गेला किंवा गेला होता. राज वेंट. राणी गेली किंवा गेली होती. राणी वेंट. दादा गेला किंवा गेला होता. ब्रदर वेंट. ताई गेली किंवा गेली होती. सिस्टर वेंट. ते गेले किंवा गेले होते. दे वेंट. मग हा सगळ्याचा सगळा भाग जो आहे ना, तो सिंपल पास्ट मध्ये व्यक्त होतो. मग आता सिंपल फ्युचर मध्ये वापर कसा करतात? करेल, करू, करशील, करणार, करतील. शॅल गो, विल गो. शॅल राईट, विल राईट. शॅल स्पीक, विल स्पीक. मग ऍक्शन इन द फ्युचर, भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दल सांगितलं जातं. टेलिंग द इफेक्ट, त्याचा परिणाम काय होईल याच्याबद्दल पण सिंपल फ्युचर मध्ये सांगितलं जातं. वॉर्निंग ऑर थ्रेटनिंग, चेतावणी द्यायची असेल, धमकी द्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा. फोरकास्टिंग आणि प्रिडिक्शन, भविष्यातल्या काही भाकित करायचे असतील किंवा त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा अंदाज व्यक्त करायचा असेल तोही व्यक्त होतो. तसाच कमिटमेंट ऑर प्रॉमिस, शब्द द्यायचा असेल, वचन द्यायचं असेल, त्या डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, कामाची विभागणी करायची असेल, वाटणी करायची असेल त्यावेळेस होप अँड एक्सपेक्टेशन, आशा असतील, अपेक्षा असतील त्या व्यक्त करण्यासाठी. ऑफर हेल्प ऑर परमिशन, एखाद्याकडून परवानगी घ्यायची असेल, त्याला मदत देऊ करायची असेल तर. ड्रीम अँड अम्बिशन, स्वप्न असतील, महत्वाकांक्षा असतील त्याही सिंपल फ्युचर मध्ये व्यक्त होतात. विश ऑर वॉन्ट, इच्छा असतील, मागण्या असतील त्याही सुद्धा. ऍक्सेप्टन्स अँड अग्रीमेंट, स्वीकार करणं असेल किंवा मान्यता देणं असेल त्याही गोष्टी आहेत. अनाउन्समेंट ऑर डिक्लरेशन, काही घोषणा करायची असेल, घोषित करायचं असेल त्याच्यासाठी वापर केला जातो. ऍक्शन इन द फ्युचर, भविष्यातील क्रिया. Whatever and whenever action will take place in the future, they all will come under this usage. ज्या काही किंवा जेव्हा कधी भविष्यात गोष्ट घडणार आहे ती घडणारी गोष्ट व्यक्त करण्यासाठी या प्रकारच्या काळाचा वापर करतात. ही विल कम हिअर, तो इथे येईल. शी विल पास एक्झाम, ती परीक्षा पास होईल. वी शॅल स्पीक विथ देम, आम्ही त्यांच्याशी बोलू. दे विल हाईड इट, ते हे लपवतील. यू विल अर्न गुड मनी, तू चांगले पैसे कमवशील. आय शॅल कॉल यू, मी तुला बोलवेल. लक्ष्मी विल गो टू मथुरा, लक्ष्मी मथुराला जाईल. राकेश विल टेल अ स्टोरी, राकेश स्टोरी सांगेल. भविष्यात घडणार, कधी घडणार असतील त्याच्यासाठी वापर होतो. टेलिंग द इफेक्ट, परिणाम सांगण्यासाठी. एव्हरीथिंग हॅज इट्स ओन कॉज अँड इफेक्ट. सो टू टेल द इफेक्ट ऑफ एनी कॉज वी यूज सिंपल फ्युचर टेन्स. प्रत्येक गोष्टीला त्याचे कारण आणि परिणाम असतो. म्हणून कोणत्याही गोष्टीला कारणाचा परिणाम सांगण्यासाठी, हे कारण होतं म्हणून त्याचा परिणाम तसा झाला, याच्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. देन पोलीस विल कॅच हिम ॲट एअरपोर्ट, मग पोलीस त्याला विमानतळावर पकडतील. आफ्टर दॅट यू विल गेट युअर मनी बॅक, याच्यानंतर तुला तुझे पैसे परत मिळतील. देन ओनली वी शॅल कम इन महाराष्ट्र फॉर यू, तर मग आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रात येऊ. देन शी विल स्टार्ट टू अर्न मनी फ्रॉम बिझनेस, मग ते त्या व्यवसायातून पैसे कमवायला सुरुवात करेल. देन आफ्टर इट पीपल विल अंडरस्टँड द होल मॅटर, त्यानंतर मग लोकांना ते सर्व प्रकरण समजेल. या अनुषंगाने वापर होतो. वॉर्निंग ऑर थ्रेटनिंग, चेतावणी किंवा धमकी द्यायची असेल तर सुद्धा वापर होतो. वेन सम वन गिव्ह द वॉर्निंग ऑर थ्रेटन्स अबाउट देम, ही युजेस द सिंपल फ्युचर टेन्स. जेव्हा कोणी दुसऱ्यांना चेतावणी किंवा धमकी देतं तेव्हा ते व्यक्त करण्यासाठी सामान्य भविष्यकाळाचा वापर होतो. वॉर्निंग, चेतावणी किंवा धमकी. जसं अदरवाईज आय शॅल किल यू, नाहीतर मी तुला मारून टाकेल. अदरवाईज वी शॅल डिस्ट्रॉय एव्हरीथिंग, नाहीतर आम्ही सर्व काही नष्ट करून टाकू. देन यू विल सफर फ्रॉम द डेंजरस सिच्युएशन, मग तू भयंकर परिस्थितीला सामोरं जाशील. आफ्टर दॅट नेचर विल
शो द फ्युरी टू द ह्युमन बीइंग. त्यानंतर निसर्ग मानवाला त्याचा भयंकर प्रकोप दाखवेल. द कर्सेस ऑफ द लॉर्ड शिवा विल फॉल अपॉन द वर्ल्ड. मग भगवान शंकरांचा श्राप संपूर्ण विश्वावर कोसळेल. देन द वॉटर अँड ऑक्सिजन विल डिसअपिअर फ्रॉम द अर्थ. आणि मग असंच चालू राहिलं तर मग पृथ्वी तलावरून पाणी आणि प्राणवायू पूर्णपणे नष्ट होतील किंवा संपतील. फोरकास्टिंग किंवा प्रेडिक्शन. फोरकास्टिंग किंवा प्रेडिक्शन भविष्य काळ सांगणे किंवा भाकीत करणे याच्यासाठी वापरलं जातं. वेन यू गेस अबाउट व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर, इन दॅट केस सिम्पल फ्युचर टेन्स इज यूज. ज्यावेळी तुम्हाला भविष्य काळात काय होईल याचा अंदाज लावायचा असतो त्यावेळी साध्या भविष्य काळाचा वापर होतो किंवा केला जातो. जसं इट विल रेन इन द इव्हिनिंग, संध्याकाळी पाऊस पडेल. ही विल टेक रिबर्थ फॉर द ग्रेट वर्क, तो महान कामासाठी पुनर्जन्म घेईल. सेल विल गो स्लो इन द कमिंग दिवाळी, येत्या दिवाळीत विक्री वाढेल. शेअर मार्केट सेन्सेक्स विल फॉल टुडे, आता शेअर मार्केटचा सेन्सेक्स खाली पडेल. बीजेपी विल विन द इलेक्शन, भाजपा ही निवडणूक जिंकेल. कमिटमेंट वचन देणं किंवा प्रॉमिस करणं. When you give the promise or the commitment to the other to follow, then you use simple future tense. जेव्हा तुम्ही इतरांना काही करण्याचं वचन किंवा शब्द देतात तेव्हा तुम्ही सामान्य भविष्य काळाचा वापर करतात. कमिटमेंट द्यायचंय, शब्द द्यायचा, मी हे करेल तुझ्यासाठी असं. वी शॅल हेल्प यू इन युअर एक्झाम, आम्ही तुला परीक्षेसाठी मदत करू. आय शॅल गिव्ह देम मनी फॉर द बिझनेस, मी त्यांना व्यवसायासाठी पैसे देईल. अवर ग्रुप विल सपोर्ट युअर फॅमिली फॉर ट्रेनिंग, आमचा समूह तुमच्या परिवाराला प्रशिक्षणासाठी पाठिंबा देईल. माय सन विल मॅरी विथ युअर डॉटर, माझा मुलगा तुझ्या मुलीशी लग्न करेल. आवर गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड फॅसिलिटी टू पुअर पीपल, आमचं सरकार गरीब लोकांना सुविधा पुरवते. डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क ऑर प्लॅनिंग, कामाचे वितरण करण्यासाठी नियोजन. डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क प्लॅनिंग, कामाचे वितरण करण्यासाठीचे नियोजन. वेन यू आर डिस्ट्रीब्युटिंग वर्क or role or responsibility to other people, then you can use simple future. जेव्हा तुम्हाला इतरांना कार्याचं विभाजन करायचं असेल, भूमिका ठरवून द्यायची असेल, जबाबदारीचं वितरण करायचं असेल तर त्यावेळेस सर्वसाधारणपणे साधा भविष्य काळाचा वापर आपण करतो किंवा करू शकतो. जसं ही विल कलेक्ट द फंड फॉर द फंक्शन फ्रॉम द पीपल, तो कार्यक्रमासाठी लोकांकडून निधी गोळा करेल. शी विल इन्व्हाइट ऑल मेंबर अँड द टीचर्स, ती सर्व सदस्य आणि शिक्षकांना आमंत्रण करेल. दे विल लुक आफ्टर मील फॉर एव्हरीवन, ते प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था करतील किंवा पाहतील. यू विल बुक द सिटी हॉल फॉर द प्रोग्राम, तू कार्यक्रमासाठी सिटी हॉल बुक करशील. सीमा विल रिझर्व हॉटेल रूम फॉर द चीफ गेस्ट, सीमा प्रमुख पाहुण्यांसाठी हॉटेलमधील रूम्स आरक्षित करेल. रत्ना विल डेकोरेट द हॉल, रत्ना त्या हॉलला सजवेल. होप्स किंवा एक्सपेक्टेशन, आशा किंवा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी. whenever you have hope or expectation about anything, then go to express those then to express those you use simple future tense. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही आशा असेल, काही अपेक्षा व्यक्त करायच्या असतील तर त्या व्यक्त करण्यासाठी सामान्य भविष्य काळाचा म्हणजे सिंपल फ्युचर टेन्सचा वापर होतो. गॉड विल सेव्ह हिम, परमेश्वर त्याला वाचवेल. शी विल से यस टू हिम, ती त्याला होकार देईल. विथ प्रॅक्टिस वी शॅल विन द मॅच, सरावाने आपण सामना जिंकू. दोज विक्टीम विल गेट जस्टिस, त्या ग्रहस्थाला न्याय मिळेल. यू विल गेट गुड जॉब, तुला चांगली नोकरी मिळेल. आय शॅल गेट विजा ऑफ USA दिस टाइम, यावेळी मला अमेरिकेत विजा मिळेल. दॅट मूवी विल गेट व्हेरी गुड रिस्पॉन्स फ्रॉम द पीपल नाव, आता त्या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. ऑफर हेल्प ऑर परमिशन, मदत देऊ करण्यासाठी किंवा परवानगीसाठी. आफ्टर हेल्प ऑर परमिशन, मदत देऊ करण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी. व्हेन यू वॉन्ट टू ऑफर ऑर टेक हेल्प फ्रॉम द समबडी or want to take or give the permission, you should use simple future tense. जेव्हा तुम्हाला कोणाचीही मदत हवी असेल
किंवा तुम्हाला मदत देऊ करायची असेल, तर त्याची परवानगी घ्यायची असेल, परवानगी त्याला द्यायची असेल, तेव्हा साधा वर्तमान काळात, साधा भविष्य काळाचा सिंपल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. विल यू टेक सम कॉफी फॉर मी? तू माझ्यासाठी थोडी कॉफी घेशील का? किंवा विल यू टेक सम कॉफी विथ मी? माझ्याबरोबर थोडी कॉफी तू घेशील का? शॅल आय ब्रिंग समथिंग फॉर यू टू इट? मी तुझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येऊ का? विल यू हेल्प मी टू अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम? ही समस्या समजून घेण्यासाठी तू माझी मदत करशील का? शॅल वी होल्ड दोज लगेज फॉर यू? आम्ही तुमच्यासाठी ते सामान पकडू का? विल यू बॉरो सम मनी टू मी? तू मला काही पैसे उधार देशील का? या अर्थाने ड्रीम और एम्बिशन, स्वप्न किंवा महत्वाकांक्षा. ड्रीम ड्रीम which you see or ambition which you set in your life need to express with the help of this tense. स्वप्न जे तुम्ही पाहतात, महत्वाकांक्षा ज्या तुम्ही निश्चित केलेल्या असतात, त्या सगळ्या अभिव्यक्त करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी या प्रकारच्या काळाचा वापर केला जातो किंवा केल्या गेल्याचं दिसतं. ड्रीम किंवा अम्बिशन, स्वप्न किंवा महत्वाकांक्षा. वन डे वी शॅल गो ऑन मून. एक दिवस आम्ही चंद्रावर जाऊ. आय माय सेल्फ शाल बिल्ड बिगेस्ट कंपनी ऑफ महाराष्ट्र. मी स्वतः महाराष्ट्रातली सर्वात मोठी कंपनी उभी करेन. वी शाल ब्रिंग द हेवन ऑन अर्थ. आम्ही पृथ्वी तलावरती स्वर्ग घेऊन येऊ. आवर ऑर्गनायझेशन विल एस्टॅब्लिश ह्युमन लाईफ ऑन मार्क्स. आमची संस्था मंगळावर मनुष्य जीवन प्रस्थापित करेल. आय शॅल मेक माय सन सक्सेसफुल सायंटिस्ट. मी माझ्या मुलाला एक यशस्वी शास्त्रज्ञ बनवेल. वी शॅल मेक हिम अ किंग ऑफ मगध. आम्ही मगधचा त्याला सम्राट बनवू. विश किंवा वॉन्ट, एखादी इच्छा किंवा एखादी मागणी करायची असेल तर तिथे केला तो वेन यू वॉन्ट टू एक्सप्रेस युअर डिझायर ऑर डिमांड ऍट दॅट टाइम यू शुड यूज दिस टेन्स. जेव्हा तुम्हाला तुमची इच्छा किंवा मागणी व्यक्त करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही या काळाचा उपयोग साधारणपणे करतात किंवा केला जातो. आय शॅल विन द लॉटरी. मी लॉटरी जिंकेल. वी शॅल गेट दॅट कार इन लकी ड्रॉ. आम्हाला ती लकी ड्रॉ मध्ये कार मिळेल. यू विल अचीव ग्रेट सक्सेस इन युअर लाईफ. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप यश प्राप्त कराल, महान यश प्राप्त कराल. बँक विल सँक्शन अवर बिग लोन. बँक आपलं मोठा कर्ज प्रस्ताव मंजूर करेल. वी शॅल गिव्ह बर्थ टू द ब्राईट अँड ग्रेट सन. आम्ही एक तेजस्वी आणि महान पुत्राला जन्म देऊ. आय शॅल गेट दॅट ड्रीम गर्ल इन माय लाईफ. मला माझ्या आयुष्यात ती स्वप्न सुंदरी मिळेल. ऍक्सेप्टन्स किंवा ऍग्रीमेंट, स्वीकार किंवा सहमती व्यक्त करायची असेल तरी सुद्धा याचा वापर केला जातो. फॉर एनिथिंग यू वॉन्ट टू ऍग्री ऑर ऍक्सेप्ट समथिंग वेन ऍक्सेप्ट समथिंग देन सिंपल फ्युचर टेन्स इज यूज. कोणत्याही गोष्टीबाबत स्वीकार किंवा सहमती दर्शवायची असेल तर साधा भविष्यकाळ वापरला जातो किंवा वापरला जायला पाहिजे. मग वी शॅल ऍक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन. आम्ही सर्व नियम व अटी स्वीकार करू. आय शॅल पे अवर इन्स्टॉलमेंट ऑन टाइम. आम्ही आमचे सर्व हप्ते वेळेवर भरू. युअर बिझनेस विल गेट ऑल सपोर्ट फ्रॉम अवर बँक. तुमच्या व्यवसायाला आमच्या बँकेतून सर्व सहाय्य प्राप्त होईल. आवर स्टुडंट विल फॉलो युअर ऑल रूल्स अँड रेग्युलेशन. आमचे विद्यार्थी तुमचे सर्व नियम व अनुशासन अनुसरतील. ओनली यू विल गेट आवर ऑल रायटिंग टू पब्लिश. फक्त तुम्हीच प्रकाशित करण्यासाठी आमचे सर्व लिखाण तुम्हाला मिळेल. अनाउन्समेंट ऑर डिक्लरेशन, जाहीर करणे किंवा घोषणा करणे. अनाउन्समेंट ऑर डिक्लरेशन. सिंपल फ्युचर टेन्स कुड बी यूज फॉर द अनाउन्समेंट ऑर डिक्लरेशन फॉर एनिथिंग. जाहीर करण्यासाठी किंवा घोषणा करण्यासाठी सामान्य भविष्यकाळाचा वापर केला जाऊ शकतो किंवा जाऊ शकतो. मग आय शॅल पे द बिल इन दिस एंटायर पार्टी. मी या संपूर्ण मेजवानीचं बिल भरेल. वी शॅल गिव्ह 30% डिव्हिडंड दिस इयर. आम्ही यावर्षी 30% लाभांश देऊ. आफ्टर इलेक्शन अवर पार्टी विल ऑफर
फ्री इलेक्ट्रिसिटी. निवडणुकीनंतर आमचा पक्ष मोफत वीज पुरवठा करेल. नाऊ अवर एव्हरी कस्टमर विल गेट फ्री होम डिलिव्हरी. आता आमच्या प्रत्येक ग्राहकाला मोफत घरपोच सुविधा प्राप्त होईल. अवर एव्हरी मेंबर विल गेट 30% डिस्काउंट ऑन शॉपिंग. आपल्या प्रत्येक सदस्याला खरेदीवर 30% सूट मिळेल. मी जाईल, आय शॅल गो. आम्ही जाऊ, वी शॅल गो. तू जाशील, यू विल गो. तुम्ही जाल, यू विल गो. तो जाईल, ही विल गो. ती जाईल, शी विल गो. हे जाईल, इट विल गो. राज जाईल, राज विल गो. राणी जाईल, राणी विल गो. दादा जाईल, ब्रदर विल गो. ताई जाईल, सिस्टर विल गो. ते जातील, दे विल गो. जाईल, पाहिल, राहील, ऐकेल, वाचेल. ह्या पद्धतीने त्याचा उपयोग साधारणपणे केल्या गेल्याचं तुम्हाला पाहायला मिळू शकतं, अभ्यासायला मिळू शकतं. मग मी गेलो, आय वेंट, मी जातो, आय गो, मी जाईल, आय शॅल गो. आम्ही गेलो, वी वेंट, आम्ही जातो, वी गो. आम्ही जाऊ, वी शॅल गो. तू गेलास, यू वेंट. तू जातो, यू गो. तू जाशील, यू विल गो. ते गेले, दे वेंट. ते जातात, दे गो. ते जातील, दे विल गो. तो गेला, ही वेंट. तो जातो, ही गोज. तो जाईल, ही विल गो. ती गेली किंवा गेली होती, शी वेंट. ती जाते किंवा जाती, शी गोज. ती जाईल किंवा जाणार, शी विल गो. हे गेलं, इट वेंट. हे जातं, इट गोज. हे जाईल, इट विल गो. आशा गेली किंवा गेली होती, आशा वेंट. आशा जाते किंवा जाती, आशा गोज. आशा जाईल किंवा जाणार, आशा विल गो. राज गेला, राज वेंट. राज जातो, राज गोज. राज जाईल, राज विल गो. आंटी, काकू गेल्या, आंटी वेंट. काकू जाते, आंटी गोज. काकू जातील, आंटी विल गो. साहेब गेले, बॉस वेंट. साहेब जातात, बॉस गोज. साहेब जातील, बॉस विल गो. आता या ठिकाणी एक्सरसाइज जर पाहिल्या तुम्ही पुढच्या पानावरती, तर त्या तुम्हाला ऑप्शन म्हणून निवडता येतील. जसं फॉर एक्झाम्पल, सूरज रेल्वेने म्हैसूरला गेला. सूरज वेंट टू म्हैसूर बाय ट्रेन. आम्ही 2 तास झोपलो. वी स्लेप्ट फॉर 2 hours. त्याने त्याची जुनी गाडी विकली. ही सोल्ड हिज ओल्ड कार. ती संस्कृत भाषा शिकते. शी लर्न्स संस्कृत लँग्वेज. ते इंग्लिश असखलीत बोलतात. दे स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. ईश्वर फक्त शाकाहारी पदार्थ खातो. ईश्वर इट्स व्हेजिटेरियन डिशेस ओनली. राजेश स्कॉर्पिओ कार चालवेल. राजेश विल ड्राईव्ह स्कॉर्पिओ कार. तू व्यवसायामध्ये चांगले पैसे कमावशील. यू विल अर्न गुड मनी इन बिझनेस. ती मेकअपवर पैसे खर्च करेल. शी विल स्पेंड मनी ऑन मेकअप. मी काल भीतीदायक चित्रपट पाहिला. आय सॉ हॉरर मूव्ही यस्टरडे. त्याने परिवारासोबत दिवाळी साजरा केली. ही सेलिब्रेटेड दिवाळी विथ फॅमिली. त्यांनी आमच्याकडे बॉल्स फेकले. ते थ्रू बॉल्स ॲट अस. आता पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर तिन्ही ठिकाणी मराठीतलं वाक्य दिलेलं आहे आणि ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या संदर्भात, वरच्या संदर्भात आयडिया तिथे इंग्लिशमध्ये फक्त ब्रीफ दिलेली आहे. मराठी टू इंग्लिश विथ द रेफरन्स टू 3 टेन्स. जसं वोर, वियर आणि विल वियर. मग तिने पार्टीत जीन्स घातली. शी वोर जीन्स इन अ पार्टी. ती कॉलेजमध्ये मॉडर्न ड्रेसेस घालते, मॉडर्न कपडे घालते. शी वियर मॉडर्न ड्रेस इन कॉलेज. ती कॉलेजमध्ये वन पीस घालेल. शी विल वियर वन पीस इन द कॉलेज. एट, इट, शाल इट. मग आम्ही मासे खाल्ले. वी एट फिश. आम्ही अंडे खातो. वी ईट एग्स. आम्ही फळं खाऊ. वी शाल ईट फ्रुट्स. ऑर्डर्ड, ऑर्डर अँड शाल ऑर्डर. मी चायनीज मागवलं. आय ऑर्डर चायनीज. मी साऊथ इंडियन मागवतो. आय ऑर्डर साऊथ इंडियन. मी पंजाबी थाळी मागवेल.
आय शॅल ऑर्डर पंजाबी थाळी. ड्रोव, ड्राईव्ह, विल ड्राईव्ह. मग त्याने मारुती कार चालवली. ही ड्रोव मारुती कार. तो इस्टीम गाडी चालवतो. ही ड्राईव्ह इस्टीम कार. तो इम्पाला कार चालवेल. ही विल ड्राईव्ह इम्पाला कार. वोन, विन, विल विन. त्यानं तू बक्षीस जिंकलं. यू वोन द प्राइज. तू बक्षीस जिंकतोस. यू विन प्राइज. तू बक्षीस जिंकशील. यू विल विन प्राइज. प्लेड, प्ले किंवा विल प्ले. ते फुटबॉल खेळले. दे प्लेड फुटबॉल. ते बास्केटबॉल खेळतात. दे प्ले बास्केटबॉल. ते व्हॉलीबॉल खेळतील. दे विल प्ले व्हॉलीबॉल. एक्सरसाइज इंग्लिश टू मराठी. मग आय वेंट टू जपान फॉर माय वर्क. मी माझ्या कामासाठी जपानला गेलो होतो. बर. सूर्या स्पीक्स 3 लँग्वेजेस. सूर्या 3 भाषा बोलतो. वी शॅल अरेंज एव्हरीथिंग. आम्ही सर्व गोष्टींची व्यवस्था करू. दे कॉरल्ड अगेन विथ इच अदर. ते पुन्हा एकमेकाशी भांडले. यू सिंग सॉन्ग व्हेरी मेलेडियसली. तुम्ही अतिशय सुमधुर गाणे गातात. शी विल जॉईन अवर कंपनी सून. ती लवकरच आपल्या कंपनीत रुजू होईल. इट स्टार्टेड yesterday ओनली. हे कालच सुरू झालं. अवर बॉस टेक्स मीटिंग इन द मॉर्निंग. आमचे साहेब सकाळी बैठक घेतात. इंडिया विल विन मॅक्सिमम गोल्ड मेडल दिस टाइम. भारत यावेळी जास्तीत जास्त सुवर्ण पदके जिंकेल. माय वाईफ ब्रोक दॅट फ्लॉवर पॉट इन अँगर. माझ्या बायकोने रागात तो फ्लॉवर पॉट तोडला. प्रोफेसर राव टीचेस केमिस्ट्री. प्राध्यापक राव रसायनशास्त्र शिकवतात. यू विल अर्न गुड मनी इन दिस डील. तू या व्यवहारात चांगले पैसे कमावशील. चिंटू रीड दिस होल बुक yesterday. चिंटूने काल हे संपूर्ण पुस्तक वाचले. आय चॅन्ट गायत्री मंत्रा बिफोर एव्हरी सेशन. मी प्रत्येक सत्रा अगोदर गायत्री मंत्र जपतो. ही विल परचेस बिग होम विदिन अ इयर. तो एका वर्षात मोठं घर विकत घेईल. आय एन्जॉयड माय कॉलेज लाईफ वंडरफुली. मी माझं महाविद्यालयीन जीवनाची अद्भुत पद्धतीने मजा लुटली. वी टेक लंच इन कंपनी कॅन्टीन. आम्ही दुपारचं जेवण कंपनी कॅन्टीन मध्ये घेतो. विनय विल सेंड ईमेल टू यू. विनय तुला ईमेल करेल. मिस्टर एन एम महाले पब्लिश हिज 7th बुक लास्ट इयर. मागच्या वर्षी श्री एन एम महालेंनी त्यांचं 7वं पुस्तक प्रकाशित केलं. एव्हरीवन केम लेट इन ऑफिस टुडे. आज ऑफिसमध्ये प्रत्येक जण उशिरा आलो. ईश्वर ऑलवेज पे बिल बाय क्रेडिट कार्ड. ईश्वर नेहमी क्रेडिट कार्डने बिल पे करतो. आता मराठीतून इंग्लिशकडे जायचंय. मग जनरली आपण विचार मराठीत करतो आणि अभिव्यक्ती इंग्लिशमध्ये होते. मग ह्या एक्सरसाइजचं जरा बारकाईने लक्ष द्या. बघा, मी दररोज सकाळी उठतो. आय वेक अप एव्हरी डे इन द मॉर्निंग. आम्ही बुद्धिबळ खेळलो. वी प्लेड चेस. तू परीक्षेत पास होशील. यू विल पास इन द एक्झामिनेशन. तो व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं वाचतो. ही रीड बुक्स ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. अतुल काल हॉटेलमध्ये जेवण केलं. अतुलने काल हॉटेलमध्ये जेवण केलं. यस्टरडे अतुल टुक मील इन द हॉटेल. ते उद्या मुंबईला जातील. दे विल गो टू मुंबई टुमॉरो. आजी रोज भजन ऐकते. एव्हरी डे ग्रॅनी लिसन्स डिवाइन सॉन्ग. राजने कार विकत घेतली. राज बॉट अ कार. अजिता इथे येईल. अजिता विल कम हिअर. ते नेहमी कॅन्टीन मध्ये नाश्ता करतात. दे ऑलवेज टेक ब्रेकफास्ट इन अ कॅन्टीन. आज मी चित्रपट पाहिला. टुडे आय सॉ मूव्ही. पुढच्या आठवड्यात तो आपल्याशी चर्चा करेल.
नेक्स्ट वीक्स ही विल डिस्कस विथ अस. मनोज राणीशी भांडला. मनोज कॉरल्ड विथ राणी. ती कार्यक्रमात साडी घालेल. शी विल विअर साडी इन द फंक्शन. आम्ही रात्री उशिरा झोपतो. वी स्लीप लेट इन द नाईट. तुम्ही हा सामना जिंकाल. यू विल विन दिस मॅच. सौरभ सारखे प्रश्न विचारतो. सौरभ ऑफन आस्क्स क्वेश्चन्स. नानाने नवीन व्यापार सुरू केला. नाना स्टार्टेड न्यू बिझनेस. अतिरेक्यांनी 25 माणसांना मारलं. टेररिस्ट किल्ड 25 पीपल. माझे मुलं अमेरिकेत राहतात. माय सन्स स्टे इन अमेरिका. भारत पुन्हा श्रीमंत होईल. इंडिया विल बिकम रिच अगेन. ओके. So these are the exactly area which we can study. So simple past, simple present आणि सिंपल फ्युचर याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. बरोबर. तर तुम्हाला जे 4 पानं आहे ना, ते पुन्हा एकदा व्यवस्थित सोडवा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. सो व्यवहारात याचा वापर कसा करतात, मल्टी युटिलिटी कशी आहे, अनेक सिच्युएशन मध्ये सिंपल पास्टचा वापर कुठे होतो, सिंपल प्रेझेंटचा कुठे होतो, सिंपल फ्युचरचा कुठे होतो, याची सविस्तर संपूर्ण कल्पना आता तुम्हाला मिळाली. ओके. सो दिस इज द एक्झॅक्टली एंड ऑफ अवर सेशन. ओके. Thank you very much for having the session.